राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, आज बीड येथे ओबीसी मोर्चा आहे. तुम्ही जाणार आहात का मोर्चाला, काय सांगणार? नाही नाही नाही, हे बघा कसं आहे की एक तर त्या मोर्चामध्ये जो विषय चर्चेला जाणार आहे त्या मताशी मी सहमत नाही. दुसरी गोष्ट, मला अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारचं निमंत्रण आयोजकाकडून आलेलं नाही, त्याच्यामुळे मी आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. काय वाटतं एकूणच मोर्चाबद्दल काय सांगणार? जो मोर्चे होत आहे आजचा बीडचा मोर्चा, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे या मोर्चात सहभागी होणार आहे. नाही नाही, मोर्चा करावा, पण जी मागणी आहे ती मागणी समाजाच्या हिताची आहे की काय आहे याचा विचार आयोजकांनी करायला पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीमुळे समाजाची दिशाभूल होणार नाही याची काळजी पण प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. कारण समाजामध्ये राजकीय नेत्यांवरती समाजाचा फार मोठा विश्वास असतो आणि म्हणून राजकीय नेते जे बोलतात ते अंतिम सत्य समजल्या जाते. आणि म्हणून या आजच्या सभेमध्ये म्हणा किंवा मोर्चामध्ये जे विषय चर्चेला जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही याचीच काळजी आयोजकांनी घ्यावी, हीच माझी इच्छा आहे. 2 तारखेचा GR रद्द करावा ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी याच्या आधीसुद्धा आपल्याशी बोललो आहे की 2 तारखेचा GR असणं काय आणि 2 तारखेचा GR रद्द होणं काय, त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. काल जी आकडेवारी महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेली, जी अधिकृत माहिती आम्हाला मिळाली, त्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत या मराठवाडा विभागात 8ही जिल्ह्यामध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झाले आणि त्याच्यापैकी 27 लोकांचे अर्ज मान्य करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ असा निघतो की ज्याच्या वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर नोंद नाही आहे आणि तशा प्रकारचे कागद त्या व्यक्तीला उपलब्ध होत नाही, तोपर्यंत तो कुणबी मराठा जातीच्या प्रमाणपत्राकरता अर्जच करू शकत नाही. सर, सुप्रीम कोर्टातही यावर सुनावणीची शक्यता आहे? नाही, हे बघा, कोर्टात जी लोक मंडळी कोर्टामध्ये गेली आहे, मग ते उच्च न्यायालय असो की सर्वोच्च न्यायालय असो, कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी कोर्टाला घ्यावीच लागते. परंतु आता ज्या पिटिशन्स तयार करण्यात आलेल्या आहे त्या पिटिशनमध्ये आधार काय आहे त्याच्यावरती कोर्टाचा निर्णय अवलंबून राहिलेला आहे. त्याच्या ज्या आधारावरती पिटिशन तयार करण्यात आली त्या मताशी जर न्यायालय म्हणजे ज्याला काय म्हणून आपण सहमत असेल तर त्यांच्या बाजूने काहीतरी निर्णय लागेल. 2 तारखेचा GR कोर्टात टिकेल सुप्रीम कोर्टात असं वाटतं? नाही, त्या GRमध्ये काही नाहीच आहे ना. त्या GRमध्ये आरक्षणाविषयी काहीच बोललेलं नाही आहे. त्या GRमध्ये जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत सांगितलेली आहे. डायरेक्ट मराठा समाजाला आरक्षण द्या असं म्हटलंच नाही आहे. जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे ती 2000च्या अधिनियमामध्ये दिलेली आहे, 2012चे नियम आहे आणि इतरही नियम आहेत. त्याच्या अधीनच राहून जात प्रमाणपत्र दिल्या जाऊ शकते, कारण कायदा हा सर्वोच्च असतो, GR हा त्याला सुपरसीड करू शकत नाही. म्हणजे 2 तारखेला जो आंदोलनाचा समारोप झालं यांच्या जरांगे पाटील यांच्या, त्यांना काही मिळालं नाही असं म्हणायचं तुम्हाला? मी तसं म्हणणार नाही. त्याचं मूल्यांकन, त्याचं इव्हॅल्युएशन त्यांना करायचं आहे. आंदोलनकर्त्यांना त्यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं त्याचं मूल्यांकन त्यांना करायचं आहे. आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याच्यावरती मी आजही ठाम आहे. विजय वडेट्टीवार जी ओबीसीचे नेते आहेत ते आजच्या बीड येथील मोर्चाला जाणार नसल्याची माहिती आहे. ते त्यांचं वैयक्तिक कारण असू शकते किंवा काय त्यांचं आहे, मला दुसऱ्या नेत्यांबद्दल माहिती नाही, पण मी आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. काही दिवस झाले छगन भुजबळ आणि वडेट्टीवारजी एका मंचावर या मोर्चांमध्ये दिसून आलेले नाही. तुम्ही पण वरिष्ठ ओबीसी नेते, अनेक मोर्चांमध्ये तुम्ही तिघही एकत्र होते. नाही, आता हे बघा कसं असते की मी नेहमी म्हणत असतो की या ओबीसी समाजामध्ये 400 जाती आहे, 60% लोकसंख्या असलेला हा समाज आहे आणि म्हणून जेवढ्या जाती, जेवढी मोठी लोकसंख्या तेवढे नेते राहणार आणि सर्वच नेत्यांमध्ये एकवाक्यता होईल, एकमत होईल असं
कधीही घडत नसते. आणि मग हे तात्पुरत्या स्वरूपाचे मतभेद असतात, मनभेद नसतात, तात्पुरत्या स्वरूपाचे मतभेद असतात. हे मतभेद झाले की पुन्हा सर्व नेते तुम्हाला एका डायसवरती ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता दिसून येतील. मोठं वक्तव्य केलं तुम्ही, म्हणजे डॉक्टर बबनराव तायवाडे, विजय वडेट्टीवारजी, छगन भुजबळ पुन्हा एका मंचावर भविष्यात बघायला मिळेल. नक्कीच येऊ शकतात ना. काय आमच्यामध्ये मनभेद नाही आहे, थोडेसे मतभेद आहे. काय ते मतभेद केव्हाही दूर होऊ शकतात आणि समाजाच्या सार्वजनिक हितासाठी आम्ही केव्हाही एकत्रित येऊ शकतो, कारण आमच्यामध्ये मतभेद नाही आहे, मनभेद नाही आहे. तुम्ही जायला तयार आहे वडेट्टीवारांच्या मंचावर किंवा भुजबळांच्या मंचावर? न जायला काय झालं? एखाद्या गोष्टीवरती सर्व लोकांचं वेगवेगळं मत असू शकते, पण जेव्हा कॉमन हित समाजाचं येईल आणि जिथे आमचं सर्वांचं एकमत होईल, सहमती होईल, ज्या दिवशी आमची एखाद्या बाबीवरती सहमती होईल त्या दिवशी आम्ही एकत्र येऊन ओबीसीच्या अधिकारासाठी संघर्ष करू आणि लढा देऊ. नक्कीच आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.